दीपोत्सवाचं कार्यक्रमाचं आपण आयोजन आपल्या मार्फत आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आलेले आहेत। काय भावना? आयोजन हे राजसाहेबांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि गेली 13 वर्षे ते आयोजन करतायत। हे वर्ष असं आहे की ठाकरे परिवारातले दोन बंधू या ठिकाणी एकत्रितपणे येतात म्हणून त्याला आज जरा वेगळं थोडंसं महत्त्व प्राप्त झालेले आहे। परंतु गेले 13 वर्ष राजसाहेब हे अत्यंत मनापासून हा कार्यक्रम दीपोत्सव साजरा करतात। सर खरं आपण असं देखील पाहतोय की खरं तर 13 वर्ष राजसाहेब ठाकरे दीपोत्सवाचं आयोजन करतात आहे। मात्र या आज मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला चक्क उद्धव ठाकरेची उपस्थित आहे। हां, यावेळेचा तेच तर फार महत्त्वाचा एक भाग आहे। प्रतिवर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे येतच होते, मंत्री येत होते, वेगवेगळे फिल्म स्टार येत होते, पण यावर्षी फक्त उद्धव साहेब येतात म्हणून त्याला जरा जास्त महत्त्व आलेलं आहे। सर, एकंदरीत पाहता मराठीच्या मुद्द्यावरती असेल, परत आता गेल्या काही दिवसांपूर्वी इलेक्शन कमिशनचे कमिशनर यांना देखील भेट घेतली, पण आज मनसे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला थेट उद्धव ठाकरे येत आहेत, कसं पाहता? अरे मला वाटतं की याचा अर्थ दोघा भावांचं मनोमिलन होतंय असं दिसतंय, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे। अगदी दिवाळीपूर्वी सर कोणी येवो न येवो मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे असे संजय राऊत म्हणाले। मला वाटतं तसं चित्र तर दिसतंय, पण ज्यावेळेला खऱ्या अर्थाने येतील त्यावेळेला आपल्याला पुढे बोलतंय। पण अगदी दिवाळी निमित्त दोन्ही बंधू पुन्हा मनसेच्या कार्यक्रम हो, दिवाळी निमित्त दोन्ही बंधू एकत्रितपणे आता फराळ करतील। निदान करंजा, तुमचे शंकरपाळ्या, लाडू वगैरे वगैरे खाऊन ती गोडच असणार सगळं, किंवा भविष्यात गोड होईल अशी अपेक्षा पाळतो। पालिकेच्या निवडणुकीत देखील दोघे भाऊ एकत्र येतील। पालिकेच्या निवडणुकीत देखील दोघे भाऊ एकत्र येतील। माहिती ना, आजच्या तारखेला मी त्याच्यावरती भाष्य नाही करू शकत। आपण पाहतोय की खरं तर दोन भाऊ एकत्र येतात याचा देखील मला आनंद आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गायक योगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।